हे बघा, आम्हाला उठाव जो केला ना, आम्ही एक वेगळ्या भावनेतून केलेला आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार, आता आजही कुणाला असं वाटतं की शिवसेना प्रमुखाचे विचार काय होते, तर हिंदुत्वाचे होते. त्यांचे विचार काय होते, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर न जाण्याचे होते. आणि मग ती भूमिका घेऊन जेव्हा आम्ही बाहेर पडलो, त्याच भूमिकेला अनुसरून आजही आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन पुढे चाललेलो. आता सर्वसामान्य शिवसैनिकाला याबद्दलची एक आस्था आहे. तो शिवसेना प्रमुखाला मानणार आहे, तो कुणालाही मानणारा नाही. त्याला कुणाचा समज असेल की आम्हाला मानतोय शिवसैनिक, तसं नाही, तर तो शिवसेना प्रमुखाला मानतोय. म्हणून एखाद्याने ती बॅनरबाजी केली तर त्याची भावना तीच होती की शिवसेना प्रमुखाने निर्माण केलेली हा जो पक्ष आहे तो कुठं दुभंगता कामा नये, आणि म्हणून तुम्ही एकत्र या, हे त्यांनी कळकळीने केलेलं आव्हान आहे. त्याला काय व्हायचंय का, त्याला कुठं मंत्री व्हायचंय का, त्याला कुठं आमदार व्हायचंय का, पण त्याच्या मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. परंतु आता दिशा वेगवेगळ्या ठरलेल्या आहेत. एका दिशेला आहे, दुसऱ्या दिशेला आहे. जर यांनी त्या दिशा बदलून जर एकत्रित आलं तर निश्चित त्याचं स्वागत केलं जाईल. परंतु आता ती विचारसरणी ह्या विचारसरणीमध्ये असलेला जमीन आसमानचा फरक. एकेकाळी शिवसेना प्रमुख हे आमचं दैवत असं सर्वजण म्हणायचे, परंतु काही लोकांना आता शरद पवार आमचं दैवत, राहुल गांधी आपलं आमचं दैवत असे जेव्हा म्हणायला लागले, त्या टायमाला हा त्रास आम्हाला होतो. म्हणून जर त्यांची स्ट्रॅटेजी जर चेंज झाली तर कदाचित भविष्यात एकत्र यायला काही हरकत सुद्धा नाही. अनिल पाटलांनी ज्या जागा मागितल्यात, 80 मागितल्यात, आता तुमच्या सगळ्या 7 चॅनलवर मी पाहत होतो, त्यांनी 100 मागाव्यात, 150 मागाव्यात, पण ते पक्षाच्या बैठकीत मागाव्यात. असं चॅनलवर बोलून तुम्हाला जागा मिळत असेल तर युती करायला काय चॅनलवाले थोडी येणार आहेत. कुठं बोलायला पाहिजे याचंही थोडंसं भान ठेवलं पाहिजे. म्हणून ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत किंवा ज्या गोष्टीचा अधिकार आपल्याला नाही, त्या गोष्टीवर मला वाटतं बोलणं उचित नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.